पॉलिटिक्समध्ये पण काही वर्ष होते. आता सध्या 4,000 महिला व्हॉट्सअपला आहेत, 7,000 महिला फेसबुकला आहेत. मणिकर्णिकामध्ये बिझनेस ग्रुपमध्ये हे जास्त प्रमाणात कंटिन्युटीमध्ये हे असतं आणि बाकी ॲक्टिव्हिटीज आपण फूड डोनेट करत असताना एक महिला जी म्हणते की आज तुम्ही द्याल उद्याचं काय. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. आज तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत मनीषा राऊत मॅडम, ज्या मनकर्णिका ग्रुपच्या संचालक आहेत आणि गेले 6 ते 7 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊयात. मॅडम, तुमचा आम्हाला इंट्रो द्या बरं. नमस्कार, मी मनीषा राऊत. बेसिकली मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. MNC मध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे. MNC मध्ये 15 वर्ष? हां, बरं. त्याच्यानंतर मी पॉलिटिक्समध्ये पण काही वर्ष होते. तिथे देखील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्यत्व आणि हडपसर मतदारसंघाचं विधानसभा उपाध्यक्ष होते. बरं. आणि हे सगळं झाल्यानंतरचे आत्ताचे करंट पोझिशन माझी एक समाजसेविका म्हणून आहे आणि मणिकर्णिका ग्रुपचं फाउंडर मेंबर आहे. बरं, ही अशी छोटीशी माझी इंट्रो. अरे वा. तुमच्या ग्रुपमध्ये किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात आतापर्यंत? माझ्या ग्रुपमध्ये आता सध्या 4,000 महिला व्हॉट्सअपला आहेत आणि 7,000 महिला फेसबुकला आहेत. अरे, 4,000 व्हॉट्सअपच्या ज्या आहेत त्या आपल्या हडपसर प्रॉपर हडपसरमध्ये असणार आहे. बरं 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 बरं. तुमचं पॉलिटिक्समध्ये पण करिअर आहे असं ऐकलं मी. हां, पॉलिटिक्समध्ये होतं. म्हणजे 4 वर्षापूर्वी मी पॉलिटिक्समध्येच होते. बरं. भाजपा बरोबर मी काम करत होते. कारण मला समाजसेवेची जास्त आवड असल्यामुळे आणि लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रुप तयार केले की ज्या महिला घरी बसून त्यांचे व्यवसाय करतात त्यांचे आपण फ्री ॲडव्हर्टायझिंग एक चालू केली. ते छोटंसं लावलेलं रोपटं आज वृक्षामध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर. तर म्हणजे आपण एक सर्वसामान्य महिलांपर्यंत हा प्लॅटफॉर्म मिळत नाही. म्हणजे आमच्या हडपसर तसा एक शहरी आणि ग्रामीण मधलाच एक एरिया येतो की ज्याला ग्रामीण महिला पण अटॅच आहेत आणि प्लस शहरी भागातल्या पण आहेत. बरोबर. तर मग फेसबुक पर्यंत त्या एवढ्या जाऊ शकत नाहीत. मग व्हॉट्सअपला छोट्या छोट्या जाहिराती करणे, मग पापड लोणचं असेल, अगदी तुमच्या घरातले मसाले असतील, अनेक गोष्टी की ज्या म्हणजे जे विकतं ते आमच्या ग्रुपवर पडतं आणि त्याच्यामुळे मग आपण फ्री हे केलं, त्यांना ॲडव्हर्टाईज दिली. त्याच्यामुळे काय होतं की महिला अनेकांपर्यंत पोहोचतात आणि विक्री सुद्धा छान होते. तर त्याच्यामध्ये हा एक पार्ट ऑफ द आपला कामाचा आहे की मणिकर्णिकामध्ये बिझनेस ग्रुपमध्ये हे जास्त प्रमाणात कंटिन्युटीमध्ये हे असतं आणि बाकी ॲक्टिव्हिटीज आपण घेतच असतो. बरोबर. कसा विचार तुम्ही केला ह्या क्षेत्रामध्ये पडायचा? म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर टू दिस असं कसं झालं? ॲक्च्युली ज्यावेळेस मी MNC मध्ये काम करत होते, बिफोर दॅट मी कम्प्युटर टीचर पण होते आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस पॉलिटिक्समध्ये मी उतरले त्यावेळेस मला त्या सॉफ्टवेअरचं म्हणजे जे MLA होते त्यांचे जे वॉर रूम वगैरे आहे त्या कामांमध्ये मला जास्त इंटरेस्ट वाटला. त्यांच्या जे ऑफिसचे जे सॉफ्टवेअरचे कामं होते ते मी करत होते आणि ते करत असताना पॉलिटिक्सची एक जबाबदारी मी घेतली. संजय गांधी निराधार योजनेचं काम करत असताना जे वयोवृद्ध महिला आहेत त्यांना ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला जाऊन मदत करत होतो त्यावेळेस अनेक डॉक्युमेंट असतात की ते डॉक्युमेंट आपल्याला सहजासहजी मिळत नाहीत. त्याच्यासाठी 10 वेळा चक्रा मारावं लागतात. मिळतात 800-900 रुपये आणि त्याच्यामध्ये पण त्या लोकांना इतकी धावपळ होत होती. तर ते जे डॉक्युमेंट करून देणं हे करणं त्याच्यामध्ये हळूहळू मी सोशलमध्ये आले. कोल्हापूरला जेव्हा फ्लड आलं होतं त्यावेळेस माझी एक मैत्रिणींची डॉक्टर टीम जी आहे ती कोल्हापूरला स्थायिक होती. तर त्यावेळेस त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की फूड मिळत आहे, क्लोथ्स मिळतात, पॅड मिळतात, पण अंडरगार्मेंटचा खूप मोठा गहन प्रश्न होता आणि त्यावेळेस आपण 38,000 संख्येचे अंडरगार्मेंट्स आपण भोगावती नदी आणि अशा 3 नदी आहेत ना त्यांच्यामध्ये आपण जाऊन ते दिलं. डॉक्टर टीमला आपण ते डोनेट केलं. मग हळूहळू असे जे की सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये डोनेशन असेल किंवा लॉकडाऊनमध्ये आपण सिलेंडर्स असेल ते तर सगळ्यांनीच केलं. आर्सेनिकच्या गोळ्या असतील, सिलेंडर असेल, फूड डोनेट असेल. फूड डोनेट करत असताना एक महिला जी म्हटली की आज तुम्ही द्याल उद्याचं काय. त्यावेळेस हे जे संकल्पना आल्या त्याच्यानंतर रेश्मा पोके म्हणून आपल्या धायरीच्या मॅडम आहेत. अशा अनेक 5-6 जणी ज्या ऑल ओव्हर एरिया मधल्या आहेत त्यांनी मिळून लॉकडाऊनमध्ये हे आम्ही ग्रुप तयार केला आणि छान प्रकारे ह्याच्यावरती बचत गटातल्या महिला असतील,
ब्युटी पार्लरमधल्या असतील, ह्या सगळ्या त्याच्यावरती आल्या. आणि असं करत करत अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज करता करता ह्या गोष्टींचं स्वरूप म्हणजे पॉलिटिक्स टू सोशल वर्क हे चेंज झालं. त्यामुळे पॉलिटिक्स सध्या तरी बंद आहे. आता मी कुठल्याही पक्षाला रेकमेंड करत नाही. अरे वा, नाही पण तुमची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे आणि खूप मोठं काम करताय तुम्ही. हे सगळं करताना अशी कोणती तुम्हाला स्पेसिफिक अडचण आठवते का, की काहीतरी असं गडबड झाली आणि आता त्या सिच्युएशनमधनं बाहेर कसं यावं हे तुम्हाला कळालं नाही? नक्कीच. ज्यावेळेस आपण ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणजे हे मी नमूद करू इच्छिते की आपण ब्रेस्ट कॅन्सरच्या 2300 महिलांना स्क्रीनिंग केलेलं आहे हडपसरमधनं. 83 महिलांना त्यांना जाण्या येण्याचा खर्च आणि प्लस तिथली जी ट्रीटमेंट आहे ती मोफत मिळालेली आहे. विवान फाउंडेशन म्हणून उषा भालेराव आहेत, त्या आपल्याला या सगळा प्रोजेक्ट देतात आणि आपण ते रन करतो हडपसरमध्ये. तर विषय असा झाला होता की एका महिलाला सर्वायकल कॅन्सर झालेला होता आणि आम्हाला त्यांचं असं असतं की ती गोपनीय माहिती असते, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ते त्यांना कॉल करतात आणि देन कनेक्ट होऊन ते त्यांचं करून घेतात. पण ती महिला अशी होती की ती तयारच नव्हती, काही केला ते करायला तयार नव्हती. आणि आम्हाला हे चॅलेंज होतं की आता तिला जाऊन सांगायचं. मी तिला फोन केला, तिच्या घरी देखील गेले. तर ती म्हटली, तुला काय करायचंय लष्कराच्या भाकरी भाजून, मी जगेल नाही तर मरेल, तुला ह्याच्याशी काय घेणं देणं आहे. खूप त्रास झाला कन्व्हिन्स करण्यासाठी, पण जिद्द सोडली नाही. कन्व्हिन्स केलं, जाऊन आल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी होतं की खरंच तुमच्यामुळं ते घाबरतात. ऍक्च्युली सर्वायकलचं आता तरी खूप छान स्क्रीनिंगचं हे आलेलं आहे, पण आधी खूप अवघड होतं. महिला खूप अजूनही अवेअर नाही आहेत. ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल असेल, त्याला घाबरत आणि येत नाही. आणि महिला दक्षतामध्ये असल्यामुळे हडपसर महिला दक्षताचे सदस्य पण आहे मी. त्याच्यामुळे जे काही असे घरगुती भांडणं असतील किंवा काय असेल तर काउन्सिलिंगचं काम करत असताना ह्या गोष्टींचं येतं, पण ते फेस करावं खूप लागतं की तुला काय करत. अनेक जण म्हणतात हे आता आपण जसं मूवी घेतो किंवा काय करतो आपण करमणुकीसाठी घेतो, पण अनेक जण म्हणतात ही ह्याच्यातनं रुपया कमवत असणार आहे, पण असं काही नाहीये. छोट्या रुपयाने आपल्याला काहीच होत नाही. पण जिथे महिलांचं एंटरटेनमेंटचं साधन आपण करून देऊ शकतो, म्हणजे मंगळागौर असतील, अनेक छोटे छोटे कार्यक्रम मी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण एरियाशी टच असल्यामुळे पारंपरिक खेळ वगैरे आपण घेतो, जिथे की महिला एकत्र आल्या अगदी आपण त्यांची फूडची पण सोय करतो की या एन्जॉय करा. आणि त्याच्यातून मग प्रबोधन, मग आपण जसे आपल्या अभिलाषा मॅडम असतील, तुमच्यासारखे जे काही असतील त्यांना आपण बोलवतो आणि महिलांना प्रबोधन करायला एक प्लॅटफॉर्म देतो. कारण ह्या डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना ते माहित नसतं की तुमचं कार्य काय आहे, तुम्ही किती मोठे आहात. तर हे एक आय एम जस्ट अ मीडिएटर, यांच्याकडनं प्रोजेक्ट घ्यायचा आणि ते रन करायचं. मस्त मस्त. नाही, मी तुमचा मंगळागौरचा कार्यक्रम जो होता तेव्हापासून मी तुमच्या ग्रुपमध्ये आहे. खूप चांगला तुम्हाला रिस्पॉन्स आहे. म्हणजे लेडीज इतक्या उत्साहाने साड्या घालून येतात, नथ घालून येतात, आवरून वगैरे येतात, कार्यक्रम पूर्ण करतात. ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आनंददायी गोष्ट आहे ती, असं बघायला पण छान वाटतं. प्लस त्याच्याबरोबर तुम्ही ते स्टॉल्सची जी अरेंजमेंट करता, आय गेस खूप नॉमिनल तुमचे चार्जेस असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही ते स्टॉल्सची अरेंजमेंट करता. आणि पार पापड लोणच्यापासून ते चांगल्या प्रॉडक्ट्सपर्यंत, स्किन प्रॉडक्ट्सपर्यंत लेडीज त्याच्यामध्ये भाग घेतात. खूप त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला खूप छान येतो. ह्याच्या पुढचे तुमचे काय प्लॅन्स आहेत? ऍक्च्युली जसं आपण पाहतो की एक जसा हा तुमचा स्टुडिओ आहे त्या टाईप एक माझं असं म्हणणं आहे की ज्या छोट्या छोट्या म्हणजे व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म करणं, जसं की आपण आठवडी बाजार घेतो किंवा असं तुम्ही तर पाहिलं स्टॉलला आपल्याला भरपूर छान हे रिस्पॉन्स असतं. आहे. तर बरोबर. माझं एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या ज्या तुम्ही आपल्या ऑल ओव्हर पुण्यामधल्या म्हणजे जास्त लांबची उडी न मारता ऑल ओव्हर पुण्यामध्ये ज्या ज्या महिलांकडे जे जे आहे ते ते हडपसर पर्यंत आणणे, आमच्या सगळ्या महिलांना त्याच्यामध्ये अगदी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, बिझनेस कसा वाढवायचा याच्यासाठी मदत करणं आणि त्यांना एक छोटंसं आता जेवढं प्लॅटफॉर्म आपण दिलंय जे 4 वर्षात इथपर्यंत गेलंय ते अजून टॉप पर्यंत नेणं, जेणेकरून प्रत्येक घरोघरी हडपसरच्या महिलांचं कार्य पोहोचलं पाहिजे, हे माझं एक उद्दिष्ट आहे. छान छान छान. तुमच्यासारखं काम करायला जर तुम्हाला कुणाला तरी काही ॲडवाईस द्यायची असेल तर ती तुम्ही काय द्याल? माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी एकच सांगते, म्हणजे ते अगदी माझं ब्रीद वाक्यच ठरलेलं आहे की प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही युनिक असते. अगदी तुम्ही असाल, मी असाल, अनेक कोणी असेल, प्रत्येकाची पर्सनॅलिटी युनिक असते. प्रत्येकीकडे काही ना काहीतरी युनिकनेस असतो. स्वतःतला युनिकनेस ओळखायचा, त्याच्यावर वर्क करायचं, जिद्द असेल
आणि टार्गेट असेल, जर अचीव गोल असेल, तुमच्याकडे जर एक गोल असेल की मला हे करायचंच आहे, जसं बरोबर. आता मगाशी एक ताई होत्या, हो. त्यांनी सांगितलं की छोट्याशा गावातनं त्यांनी तयारी केलेली आहे. हो. तर तुम्ही जर तुमच्याकडे करण्याची जिद्द असेल, तुमच्याकडे युनिकनेस असेल, तर तुम्ही कुठल्याही खेड्यापाड्यातनं सुद्धा वर येऊ शकता आणि कुठल्या शहर तुम्हाला कुठलेही लिमिटेशन्स राहणार नाही. मग ते जेंट्स असू, लेडीज असू, कोणी असू, तुमच्याकडे युनिकनेस असतो आणि तो फक्त ओळखायचा आणि त्याला स्पार्क करायचा. येस 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 येस. मस्त. आज आपल्याबरोबर होत्या मनीषा राऊत मॅडम. त्यांचा मनकर्णिका हा ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. त्यांनी खूप गोष्टी आजपर्यंत केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. त्यांचा मंगळागौरचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्येही नक्की सहभागी व्हा. आपण संघर्षाकडून जो सुरुवात केलेली आहे ती एका खूप मोठ्या एकत्रित असलेल्या संघटनेकडे आपण जात आहोत आणि अशाच मनकर्णिका, पुणे वुमन्स क्लब, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन, पुणे वुमन्स या सगळ्या ग्रुप्स जेव्हा एकत्र येऊन काम करतील तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे किंवा तुम्हाला जी मिळणारी प्लॅटफॉर्म आहे तो खूप मोठा असेल असं मला वाटतं. आणि हेच विजन घेऊन आज मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.